आपल्या टवाळखोर मुलांकडून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचीच एक प्रकारे छेड काढल्याचा प्रकार समोर आलेला आहे। रक्षा खडसे ह्या थेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या आहेत। आपल्यासोबत आहेत ताई, काय प्रकार आहे, काय सांग? प्रकार जो काही परवा झालेला आहे अतिशय गंभीर प्रकार आहे। कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाशिवरात्रीच्या निमित्ताने कोथळी इथे संत मुक्ताबाईची यात्रा असते आणि त्या यात्रेमध्ये सगळेच लोक, कोणी नोकरीला असतात ते सुद्धा 2 दिवस सुट्ट्या घेऊन येतात, सगळेच लोक येतात आणि त्या यात्रेमध्ये जात असतात। आणि परवा रात्री नेमकी मी इथे नव्हती, मी गुजरातला होती, मी आज सकाळी आले। परवा रात्री मला माझ्या मुलीचा फोन आला की आम्हाला यात्रेत जायचंय, तर मी तिला सांगितलं गार्डला सोबत घेऊन जाऊन, ऑफिस मधले 2-3 स्टाफ सोबत घेऊन जा आणि तिच्या मैत्रिणी सोबत होते। कारण मला माहिती आहे दरवर्षी कारण गर्दी असते, धक्काबुक्की होते, थोडं सेफली राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातनं। तिथे गेल्यानंतर ह्या काही टवळखोरी पोरांनी त्यांचा पाठलाग केला, त्याच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले, जबरदस्तीने त्या शेजारी त्यांच्या सोबत जाऊन बसले। आमच्या लोकांनी त्या मुलींना उतरून परत दुसऱ्या पाळण्यात बसवलं, तिथे त्यांनी तोच प्रकार केला, तिथे सुद्धा ते जाऊन बसले। आणि नंतर बसल्यानंतर त्यांनी व्हिडिओ वगैरे काढले। माझ्या गार्डने मोबाईल त्यांच्याकडनं घेतला की नेमकं काय यांनी व्हिडिओ काढलेला आहे, तर त्यांनी व्हिडिओ कॉल कोणाला तरी केलेलं होतं असं लक्षात आलं। पण हे करत असताना त्या सगळ्या लोकांनी त्या गार्ड सोबत सुद्धा धक्काबुक्की केली, त्या मुलींसोबत सुद्धा छेडछाड त्यांनी केलेली आहे। एकीकडे आपण सत्तेतील खासदार आहात आणि राज्यामध्ये देखील सातत्याने मुलीवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहेत, या संदर्भात काय? हे बघा, सत्तेचा विषय नाहीये, सत्ता कोणाची असो, माझं एवढंच म्हणणं आहे, शेवटी प्रशासनाकडे जेव्हा अशा तक्रारी येतात त्याची त्वरित कारवाई झाली पाहिजे। आणि गांभीर्य ह्या गोष्टीचा आहे की पोलीसचा माणूस सोबत असताना, ड्रेसवर असताना त्यांच्या सोबत जर असा प्रकार घडत असेल तर बघ खूप सिरियस गोष्ट आहे। मुख्यमंत्र्यांकडे काही मागणी करतात? नाही, मुख्यमंत्र्यांशी मी ऑलरेडी 2 वेळा बोललेली आहे, त्यांनी सुद्धा सूचना खाली दिलेल्या आहे SP-ना वगैरे, याच्या कारवाई होईल। या होत्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे। रवी गोरे, टीव्ही 9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव।